नमस्कार मित्रांनो, मी चाललो आहे दापोलीत जायचं कारण म्हणजे मी आज एक भन्नाट रेसिपी बनवतो आहे, चिकन कौल. त्यात आम्ही चिकन आणलं आहे दापोलीतून. हे बघा, मस्त धुतलं आहे, मस्तपैकी दोनदा धुतलं चिकन आम्ही. चिकन मस्त व्यवस्थित धुतलं आहे आणि त्यात आता दही टाकले. दही पण एकदम दही आणि आपला चिकन मसाला आणि हे आले लसूण पेस्ट टाकलं. आम्ही चाललो आता धरणावरती चिकन कौल फ्राय बनवायला. आता निघालो आहे बघा. मी असं बोललो माझी पण व्हिडिओ काढ जरा. रानातून जायला खूप भारी वाटतं, एकदम मजा येते. मस्त एकदम वाटतं, मस्त एकदम भारीच. गावचा एक्सपिरियन्सच वेगळा असतो. हे बघा, पोचलो पण आम्ही धरणावरती. हे बघा, आग पेटवताची सुरुवात. आलो आम्ही धरणावर. आता धरणावरती आलो आहे ना, ते एकदम वातावरण पण एकदम भन्नाट होतं. वातावरण एकदम भारीच होतं. हे बघा, वरण्या आणि मिठू ते लोक चूल पेटवतात. आणि बाबाला बोललो आहे की तू एकदम व्यवस्थित मस्तपैकी एकदम जरा कौल घास झाला पाण्यामध्ये. एकदम काळं काळं असतं ना कौलावरती लागलेलं, तर त्याला बोललो एकदम घास मस्त एकदम चकाचक कर त्याला. हे बघा, दोघं चूल पेटवतात तिकडे मस्त एकदम. चूल पेटवायला पण मेहनत लागते. तिथे चूल पेटत पण नाही लगेच, 5 ते 10 मिनटं लागतात चूल पेटायला पण. हो, आणि आम्ही चिकन पण घरातूनच मॅरिनेट करून आणलं आहे. हे बघा, चिकन मॅरिनेट करून आणलं आहे घरातूनच. हे बघा, मस्त झालं एकदम, कलर एकदम भारीच. हे बघा, आता कलर कौल पण ठेवलं. आता भावाने धुवून मस्त आणलं आहे, चकाचक एकदम दिसतं आहे. भावाला एक नंबर भावा, मस्त चकाचक करून आणलं आहे कौल, एकदम भारीच दिसते. आता कौल फ्राय, कौल थोडं तापायला पण थोडा वेळ लागला. बघा, आग बघ केवढी पेटवली आम्ही. आणि ते कौल लगेच तापत नाही ना, म्हणून थोडा वेळ लागतो तापायला. बघा, आणि आमच्या इकडची नदी एक नंबर नदी आहे, भारीच एकदम. एकदम वातावरण पण एकदम मस्त होतं. बघा, ढगाळ वातावरण होतं एकदम. पाऊस होता थोडा थोडा, रिमझिम होता. आता कौल टाकले. बघू कौलला किती वेळ लागतो. 5 ते 10 मिनटं तर लागतील कौल तापायला. कौल ठेवलं तर आहे, बघू आता किती वेळ लागतो. बघा किती वेळ कौल आहे. बघा, आत्ता पेट घेतला आहे. पेट घेतला आता, पटापट पेट गेला. आता पेट घेतल्यावर घेतला ना, बघा झाला पेट घेतला व्यवस्थित एकदम. आता मी ऑइल टाकतो त्यावरती. एकदम मस्त तापला आहे कौल. तर ऑइल टाकलं आहे दोन्ही साईडला मस्तपैकी एकदम. आता त्यामध्ये मी टाकेन चिकन मॅरिनेट केलेलं आहे ना, ते टाकतो आहे आता मी चिकन. बघा, मस्त मॅरिनेट झालं आहे चिकन पण एकदम. ते 10 ते 15-20 मिनटं ठेवलेलं ना फ्रीजमध्ये हे करून. बघा, चटके पण किती लागतात हाताला ना, भारीच. आणि ही मी रेसिपी पहिल्यांदा होते, फर्स्ट टाईम ट्राय केली रेसिपी, पण एकदम भारी वाटलं. एकदम एक्सपिरियन्स भारी होता रेसिपी बनवायचा माझा. कारण थोडं हे बघा, चटके पण लागतात हाताला रेसिपी बनवायला. म्हणजे किती मेहनत लागते बघा रेसिपी बनवायला. कौल फ्राय चिकन एकदम आपला कॉन्सेप्ट भन्नाट होता एकदम. गेलो गावाला आलो आहे तर काय ना काहीतरी आपण रेसिपी तर करायला पाहिजे. एवढं चांगलं वातावरण आहे गावाला. मला आपण कौल फ्राय घरी बसलेलो तर डोक्यात आयडिया आली, मला कौल फ्राय करूया आज, काय पण करू. म्हणून आलो लगेच. भन्नाट डोक्यात विचारायला आणि आलं. बघा
आणि हे पण हे बघा चटके बघा कसे लागतात. आता पहिल्या राऊंडमध्ये जे चिकन होतं केलेलं मॅरिनेट फ्राय केलं ते बघा. आता हे बघा चिकन मस्त एकदम फ्राय मस्त झालं. थोडं हे झालं आहे करपलं आहे पण ते व्यवस्थित आहे. हे बघा आता ते सेकंड राऊंड आम्ही टाकलं आहे त्यामध्ये. सेकंड राऊंड टाकलं तर फर्स्ट राऊंडमध्ये जे आम्ही बनवलेलं ना ते जरा टेस्ट करून बघतो आहे कसे लागतात ते. पहिल्यांदा टेस्ट केला मस्त लागलं एकदम खायला ना. एक नंबर लागला. एक नंबर खायला. कारण पहिल्यांदा केलं म्हणून एकदम मस्त कुरकुरीत झालं. ह्या लोकांना पण बोललो खायला. वरण्या आणि मिठू होता आणि बावा त्यांना पण बोललो खावा. त्यांना पण रेसिपी एकदम मस्तच आवडली. ते बघा त्यांना पण आवडली रेसिपी. एकदम छान बोलतात. मस्त झाली एकदम. मला पण खूप आवडली. आणि सेकंड राऊंडमध्ये आम्ही टाकलं आहे चिकन. सेकंड राऊंडचे ते बघा. सेकंड राऊंडला कसं आहे की तेल टाकलं आणि बघा आग बघा सपाक भारी जाग आवडली. सेकंड राऊंडमध्ये कसे कौल तापलेलं ना तर आम्ही थोडं तेल टाकलं आणि ते लगेच फ्राय झालं. म्हणजे 10 ते 15 मिनटं फक्त झाले बघा. फक्त ते खाली वर होतं ते पलटी मारली ते बघा. म्हणजे खालचं पण शिजायला पाहिजे ना म्हणून वरती असं हे केलं मी. पण रेसिपी एक नंबर झालेली. बनवली पण छान होती एकदम मी. आणि चिकन पण फ्राय व्यवस्थित झालेलं. हे बघा एक नंबर भारीचे बघा. जवळून बघा थोडं हे झालेत करपल्यासारखे झाले पण ते व्यवस्थित आहे. चांगले आहेत ते. आणि करपले चांगले लागत आहे बघा. सेकंड राऊंड पण आम्ही काढले ते. सेकंड राऊंडमध्ये पण काढून ठेवलेत. एक नंबर भारीच झालेत ते. मला तर खूप मजा आली रेसिपी बनवायला. खूप म्हणजे खूपच मजा आली. कारण पहिल्यांदा ट्राय केलेलं मी कौल चिकन. मस्त झाले बघा एकदम. आणि एकदम कुरकुरीत झालं हे बघा. ते सेकंड राऊंड पण काढून ठेवतो आम्ही आता. भारी. आणि पाटी नदी वाहते मस्त पाण्याच्या एकदम मस्त भारी वाटतं. आणि इथे बाजूला बसलं आहे. खूप भारीच अनुभव तर भारीच होता एकदम. अनुभव भारी. हे बघा तर प्रेस करून बघितलं त्याला दाबून बघितलं एकदम व्यवस्थित. हे बघा मस्त सेकंड राऊंडचे कौल फ्राय चिकन. तुम्ही पण या खायला. बघा आता हे थर्ड राऊंडचे टाकलेत आम्ही. थर्ड राऊंडला कसे जास्त नव्हते तर मस्त मॅरिनेट केलेलं आहे चिकन आणि हे सगळं एकत्र केलं आणि बनवलं. ते मसाला बिसाला सगळं टाकून झालं. उरलं जेवढं होतं ना ते पण आम्ही त्यातच टाकलं. हे बघा पूर्ण साफ करून घेतला डबा एकदम. वरती जे थोडे उरलेलं ना आपण मॅरिनेट केले ते उरले ते टाकायचं वरती. ते पण मस्त लागत होतं. डबा पण पूर्ण खाली झाला आपला. तर डबा धुतला आणि त्या पाण्यात जरा मी बघू कौल फ्राय चिकन केलं आहे वरती तर पाणी टाकून बघू कसं लागतं आहे. बघा मस्त एकदम भारी खूप वाटतं आहे. मस्त तिथे लिंबू पण ठेवला आहे. मस्त लिंबू पिळला त्यावरती मी मगाशी आणि मस्त एकदम लागली मला ती रेसिपी एकदम भारीच. आणि आता थोड्या वेळाने आम्ही विस्तो पण आहे ना तो बंद करू एकदम थोड्या वेळाने. हे बघा विस्तो पण आहे तो पूर्ण आम्ही हे करणार. आता थोडं 5-10 मिनटं राहिले फ्राय व्हायला. ते फक्त पलटी मारतात ते दोघं. थोडं राहिले ते मार बाकी. हे बघा आणि मी मस्तपैकी खातो इकडे बसून. हे बघा झाली चूल आता बंद करतो आम्ही आता. कारण हे कसं हे बघा धूर बघा किती धूर बघा. मला आता हे लास्टचे राहिलेत
मला लाच्छे पण काढून ठेवले मस्तपैकी. आता त्यावरती आम्ही कौलावरती पाणी बिणी मारू, जी काय आग पेटवली ती पण आम्ही विझू आणि आरामात आम्ही घरी जाऊ. ते काही ठेवणार नाही राखून, कारण कसं आहे ते कसं जंगल आहे, जंगलामध्ये कसं काही पण होऊ शकतं. त्यामुळे आपण व्यवस्थित यायचं, व्यवस्थित आपलं जर हे आहे कार्यक्रम आहे तो व्यवस्थित करायचा आणि व्यवस्थित जायचं. पण घाणबीण करून जायची नाही, कारण नदी चांगली आहे आमच्या इकडची. मग घाणबीण करून जायची नाही, कारण तुम्ही गावाला आलात ना तर ही रेसिपी एकदा तरी ट्राय करा, तुम्हाला एकदम भारी एक्सपिरियन्स होईल. आता हे बघा, आता व्हिडिओ इथेच स्टॉप करतो आहे. अशाच नवीन व्हिडिओ घेऊन येईल.